आपल्या रेडिओ सेटवर ट्यून हेलो फरमाइश कार्यक्रम गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा बताइए आपका स्वागत स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनु स्वर संवाद फोन कार्यक्रम स्वागत है आपका। स्वर कैसे हैं संवाद आप? जी बढ़िया लगे। आप कैसे हैं मैडम जी? हम भी अच्छे हैं। क्या करते हैं आप? जी थोड़ी सी खेती है मैडम जी, उसी में गुजारा हो जाता है। अच्छा, तो आप खेती बाड़ी करते हैं तो बताइए ना हमको। अभी सर्दी का मौसम है, इस वक्त कौन सी सब्जियां खासतौर से बोई जाती है या अच्छी रहती है? आपके खेतों में इस वक्त कोई सब्जियां हैं? जी सब्जियां तो नहीं लगी हैं, लेकिन गेहूँ लगा है मैडम जी। गेहूँ है, कुछ जवाब गेहूँ और जवार, जी थोड़ी मटर भी है। मटर भी लगाइए। तो जौ और चना भी लगता है, सरसों और ऐसी की भी खेती इन्हीं दिनों की जाती है ना? जी 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 मसूर भी इन्हीं दिनों होती है। हाँ मैडम जी। तो आपने नहीं लगाई? छोटी जगह है, कम जगह है आपके पास? क्या है, ताला भरा हुआ है, इस वजह से खेत डूबे हुए हैं, इसलिए नहीं लग पाए। अच्छा, तो आपने खाली अभी गेहूँ, मटर और जवार लगाई है। जी जी। अच्छा, तो कैसा मिलेगा रिस्पॉन्स आने वाले समय में, क्या उम्मीद करते हैं? श्रोते हो, या गाण्यांच्या ओळीवरून आता आपण पुन्हा भेटणार आहोत। महिन्याच्या प्रत्येक अच्छा, मंगळवारी मार्च तक आपकी फसल दुपारी आएगी, है 3:30 ना? ते 4:30 तब या तक ये जो वेळेत फसलें स्वर हैं, इनकी संवाद या देखभाल कैसे कार्यक्रमात करेंगे? क्या रात दिन वही रहते हैं आणि या या आपके परिवार कार्यक्रमाचं के अन्य प्रसारण सदस्य भी रहते आपण हैं? ऐकूयात जी, पापा, प्रत्येक मम्मी शुक्रवारी हम भी सकाळी चले जाते 11 हैं ते गाँव 12 से। या अच्छा, दरम्यान। 2-2.5 श्रोते हो, किलोमीटर सर्व पड़ता है काही जी। सुरळीत पानी की क्या असताना व्यवस्था असं है आपके काहीसं यहाँ? का किस तरह से घडावं? पानी आता है? सुरू असलेला पाणी फोन इन मॅडम, कार्यक्रम गॅस आहे अपना, असा गॅस मधातच सप्लाय बंद होता का है। अरे पडावं? वाह, क्या आनंद बात आहे बहुत त्या अच्छी बात है। फिर कार्यक्रमाचा, तो कोई ज्यादा दिक्कत आयुष्यभर नहीं ते होती। आपण जी, मॅम। जपावं। तो चलिए, अच्छा असं है, आपने गाठोडं जो है त्या रबी की फसलें आठवणींचं बोई आपण हैं और मात्र हम उम्मीद करते नेहमीच हैं मनात कि जब जपावं। फसल कटेगी आता तो मात्र बहुत अच्छा साथ हवी आपको आहे मुनाफा होगा। आपल्या सगळ्यांची, बताइए, कौन सा गीत पण सुनवाना मध्येच हा फोन इन सूरवंशम बंद का मोदी को पडावं? सुना दीजिए, आता कोरे मात्र सुरू कोरे झालाय कार्यक्रम सपने स्वर में संवाद आज पुन्हा हुए नव्याने। हैं। आता पुन्हा तर हे गाणं ऐकण्याकरता आपल्यासोबत कोण आहे? माझ्या पत्नीचं नाव आहे उषा भातकर. धन्यवाद सर, आपण आम्हाला कॉल केलात आणि आपण आमच्याशी संवाद साधलात। आपण ऐकूयात सुलक्षणा पंडितांच्या स्वर संवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत। नमस्कार। नमस्कार, मी लहान आरवी, तालुका आष्टी, जिल्हा वर्धा इथून रवींद्र रामदास अकोलकर बोलतोय मॅडम. नमस्कार सर। मला एक हिंदी चित्रपट आहे म्हणजे बा नसीब माझी मुलगी सांगत आहे. त्यातला शिकवा नाही तिथे हे तिला ऐकायचं आहे. ती 11 वर्षाची वनश्री नाव आहे तिचं. ती रेडिओचे कार्यक्रम ऐकते का? ती रेडिओचे कार्यक्रम ऐकते आणि मी अंध आहे आणि आपल्या अमरावती इथे डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय अमरावती माझं शिक्षण झालं मॅडम. इयत्ता 7वी पर्यंत आणि त्यानंतर मी राष्ट्रीय कनिष्ठ उपमा विद्यालय आष्टीला माझं शिक्षण पूर्ण केलं HSC पर्यंत आणि त्यानंतर मी माझा ॲक्युप्रेशरचा कोर्स सुद्धा केलेला आहे. आणि एक विशेष बाब म्हणजे आपल्या आकाशवाणी अमरावती केंद्राचं अभिनंदन करावं थोडंच आहे. धन्यवाद सर, आपल्यासारखे श्रोते आमच्याशी जुळलेत म्हणून आम्ही नवनवीन कार्यक्रमांची मेजवानी आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. हे बरोबर आहे मॅडम. फक्त एकच विनंती करावी अशी वाटते आपल्याला की आपण जो सकाळी 6:05 ते 6:35 पर्यंत भक्ती संगीत असते त्यात देवीची गाणी मंगळवार दिवशी ऐकावी ही एक माझी विनंती आहे मॅडम. नक्की सर, आम्ही प्रयत्न करू की मंगळवार असो शुक्रवार असो त्या त्या दिवसाच्या अनुषंगाने त्या त्या देवांच्या निमित्ताने जर गाणी वाजवता आली तर त्याचा प्रयत्न नक्की आम्ही करू. माझे गाणं ऐकण्यासाठी आहे नैतिक अकोलकर, मेघा नरसिंहकर, प्रमिला अकोलकर, माझी विशेष शारदा मग आणि प्रिया ठोंबरे नांदगाव पेठ आणि सवी ठोंबरे नांदगाव पेठ. नक्कीच सर, मला आपल्याला हे विचारायचं वाटेल की आपण जसं सांगितलं की आपण अंध आहात, पण संगीत हे जे माध्यम आहे हे संगीत माध्यम आपल्याला नक्कीच एकमेकांशी जुळवून आणतं. तर संगीत विषयी आपण काय सांगाल? संगीत निराशेच्या छायेत जो कोणी माणूस जात असेल त्याला निराशेतून आकडे वळवण्याचं माध्यम एक संगीत आहे. आणि मला ज्या सरांनी शिकवलं त्या सरांनी संगीताचं म्हणजे विषयाला दिलेलं होतं आणि त्यामुळेच मी त्यांच्याकडनं जे संगीत शिकलो आहे आणि मला सुद्धा गाता येतं. पण सर, तुम्हाला गाता येत असेल तर एखादं कडवं तुम्ही नक्कीच म्हणू शकता. एक भजन आहे म्हणते, आता तरी देवा मला पावशील काय, दुःख ज्याला म्हणत्या ते दावशील काय. सुंदर गाणं सर्व सांगितलं आपण की नक्कीच तुम्ही जे सांगितलं की संगीत हे खूप महत्वाचं आहे आणि जगातील एक असं माध्यम आहे ज्याच्याद्वारे आपण आपल्या मनातील आनंदाची, दुःखाची, नैराश्याची, एकटेपणाची आणि प्रेमाची भावना संगीताच्या माध्यमातून एकमेकांजवळ व्यक्त संगीताच्याच करू शकतो. माध्यमातून पूर्ण करू शकतो आणि संगीत माणसाला संपूर्ण म्हणजे कला म्हणून आणि स्वतःच्या जीवनाचा मार्ग दाखवतो. नक्की सर, चला आम्ही आपल्याला ऐकत आहोत हे छान.
ओके, अपने बारे में बताइए, आप क्या करती हैं? हम तो दीदी हाउस वाइफ है। पहले जॉब करते थे, मगर वो लड़की आती है ना, वो डेट करती थी, तब तक चली नहीं, बोली नहीं, कुछ नहीं किया, तो जॉब छोड़ दी। सरकारी कॉर्पोरेशन में थी, आंगनबाड़ी में। आंगनबाड़ी में काम करती थी आप? हाँ, 5 महीने तक किया, लेकिन नहीं जाना होता और इससे बड़ा बड़ी सरकारी का हमारे पास और कोई बुजुर्ग नहीं थे, तो बच्चों को पालना बहुत मुश्किल हो गया। जी जी, बिल्कुल सही कह रही है। जो काम का जो लेना है उनके लिए बड़ा मुश्किल हो जाता है कि नौकरी अपने बच्चों को संभालना दोनों, है ना। अगर घर में बड़े बुजुर्ग हो तो आराम होता है, लेकिन अब क्या करें, किसी मेड को भी रख नहीं सकते, पूरा विश्वास उन पर किया नहीं जा सकता। आपलं स्वागत. मी यवतमाळ जिल्ह्याचे सुरेश कुमार पुट्टेजवार बोलत आहे. सही बात, माँ का फर्ज हमेशा बना रहता है, माँ हमेशा अपना फर्ज अदा करती है अपने बच्चों के प्रति. धन्यवाद सर. आपल्याला आमच्या आकाशवाणीचे कार्यक्रम आवडतात. कोणकोणते कार्यक्रम आपण ऐकता? दागिना या विषयावरती जो कार्यक्रम बहुत अच्छा लगा आपसे बात करके. आप 40 साल से विविध भारती सुनते हैं और अब आपको बताना होगा अपनी पसंद का गाना. असेच विचार पुष्पमध्ये आम्ही वेगवेगळे विचार ऐकवित आहोत आपल्या सर्व श्रोत्यांकरता आणि आपल्याकरता हे छान. हॅलो, स्वर संवाद कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार ताई. नमस्कार, कुठून बोलताय सर आपण? ताई, मी आपला रेडिओ मित्र राजेंद्र मिसाळ बोलतोय, मुक्काम पोस्ट नारायणगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र मधून बोलतो ताई. अच्छा, एवढ्या लांब वरून तुम्ही आमचे सगळे कार्यक्रम ऐकता? हो ताई, कशा आहे ताई आपण? सर मी खूप छान आहे. आपण कसे आहात? आम्ही मजेत आहे. मोबाईल ऍपद्वारे ऐकत असतो आम्ही तुमचे कार्यक्रम. खूप छान असतात. आम्हाला सातचा कार्यक्रम शेतीसाठी खूप उपयोगी ठरतो आणि तुम्ही हे कार्यक्रम चालू केला, तुमच्या आकाशवाणीचं अभिनंदन करतो मी. धन्यवाद सर. आपल्यासारखे श्रोता आमच्याशी जुळलेले आहेत म्हणून हा कार्यक्रम आम्ही नव्याने पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. हो, सगळ्या टीमचं आणि तुम्हाला येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सगळ्या आकाशवाणी टीमला, सगळ्या रसिक श्रोत्याला, थोडी ऐकत असतील त्यांना सगळ्यांना पण नक्कीच तुम्हाला देखील नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सर, आता तुम्ही नवीन वर्षाचं नाव काढलं, तर आता हे जे जुनं वर्ष 2025 आहे हे आपल्यासाठी कसं होतं? ते चांगलं गेलं पाहिजे, मस्त आणि सुख समृद्धीचं आनंदीचं भरभराटीचं गेलं आणि असं 2026 पण चांगलं जावं अशी देवापाशी प्रार्थना करतो मी. नक्कीच नक्कीच सर. मागचं आयुष्यही छान गेलं आणि समोरही आपलं आयुष्य नक्कीच चांगलं जाईल. सर, आजच्या या कार्यक्रमात आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय? मला चित्रपटाचं नाव नाही सांगणार, पण मी एक गाणं म्हणून दाखवलं ताई तुम्हाला. म्हणा ना सर, नक्की. शबीर कुमार आणि सहकार्यानं गायलेलं गाणं आहे. हा, आने वाले साल को सलाम, जाने वाले साल को सलाम, नए साल का पहला जाम आपके नाम. हैप्पी न्यू ईयर, हैप्पी न्यू ईयर, हैप्पी न्यू ईयर. खूप सुंदर गाणं सर आपण निवडलं. हे गाणं ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहे? यासोबत माझे घर परिवाराचं नाव सांगतो बरं का ताई. हो हो हो, नक्की सर, सांगा. पहिले तर आमच्या सोबत तुम्ही पण आनंद घ्या. गीताचा आणि माझे घरचे सदस्य आहेत लक्ष्मण मिसाळ, रवींद्र मिसाळ, अनिकेत मिसाळ, मंगेश मिसाळ, नामदेव मिसाळ, संजय मिसाळ, राम मिसाळ आणि सगळा आमचा मिसाळ परिवार, प्राची मिसाळ, सगळा मिसाळ परिवार आहे. तुम्ही पण आनंद घ्या पाहिजे. सगळ्या रसिक श्रोत्याला डेडिकेट आहे पाहिजे गाणं. हो सर, नक्की. आम्ही पण आनंद घेतो आणि आपल्यालाही या गीताचा आनंद देतो. हॅलो, स्वर संवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय? तो आपको 12 घंटे लगातार काम सर, करते काय हैं. करता आपण? अच्छी बात, किती आपने एक बड़ा वर्षापासून शेती संदेश करत मिलता है आहात? आपको सुनकर राज्य से श्रोताओं को जो हम आम लोग अच्छा, सुनते आणि हैं तो या पता वर्षी चलता है कोणती कि पिकं देखिए आपण उम्र घेतली? कहीं रुकावट नहीं बनती है. क्या बात है. बहुत अच्छा लग रहा है आता आपसे बात सध्या करके शेतामध्ये अमृत तूर साहब. असेल. आप ऐसे ही काम करते रहिए और लोगों कशी के आहे लिए तूर आप जो आपली है सध्या? एक आदर्श बने, यही हम उम्मीद करते हैं. आता सध्या शेती ही बताइए, कौन से रासायनिक किताब शेती की केल्या पेश जाते. आपल्याला काय वाटतं, सेंद्रिय शेती करायला हवी की रासायनिक शेती करावी? उड़ने वाली घोड़ी, क्या बात है लता जी की आवाज में. आणि रासायनिक शेतीमधून आपल्याला उत्पन्न जास्त मिळते, त्याच्यामुळे सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचं लक्ष थोडंसं कमी होताना आपल्याला दिसून येते. पण मला असं वाटतं की रासायनिक शेतीतून जरी जास्त पैसे मिळत असतील तरी सेंद्रिय शेतीतून मिळणारं जे उत्पन्न आहे त्याच्यामुळे आपलं आरोग्य नेहमी चांगलं राहण्यासाठी
बोलत होतो. सेंद्रिय शेती खूप चांगली शेती आहे, कारण का आरोग्याला खूप चांगलं असते. काही जो भाजीपाला आहे त्याच्यावर फवारणी शेती असते आणि मग ते फवारणीच्यामुळे काही अनिष्ट असते तसं पाण्यावर होऊ शकते. त्याच्यावर आता आपण भाजीपाला फवारणीचाच खातो सगळं सर खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. आपल्याला या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचं? मला मुलगा आहे चित्रपटातलं गाणं ऐकायचं होतं. माझी पत्नी चंदा कुंबरे, माझा मुलगा गणेश कुंबरे, माझी मुलगी उज्ज्वला राशीवरचा परसून आहे, नातू आहे भावला आणि नवतात आणि माझे मित्र आहे इथून सिद्धार्थ गोंडाने, शांतीचे आणि करण रामरी लोखंडे आणि शाहूनगर उपमानचे राहू मनोहर. सावन के झूले में मुझको बुलाया, सावन के झूले में मुझको बुलाया, मैं परदेसी घर वापस आया. कांटों ने फूलों ने मुझको बुलाया, मैं परदेसी घर वापस आया. हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय? नमस्कार नमस्कार, फरमाइए कौन बोल नमस्कार. रही है, अपना नाम बताइए. नमस्कार सर. सर आपण स्वागत है काय आपका, करता? कैसे हैं? क्या कर रहे हैं इस वक्त? सांगायचं काय ताई की समुद्राच्या तळातून मोती काढणे किंवा गवताच्या तो गंजीतून आपकी सुई दुकान में शोधून कौन कौन काढणे से जूस बनाए जाते हैं? खरंच परंतु स्वरसंवादला फोन लागणे फार कठीण आहे. पपीते का मौसमी का जूस हो. बनाते हैं और आणि याच्यात पण नाही माझा फोन लागला याचा मला खूप आनंद झालेला आहे. हाँ, वही मैं सर, जानना चाहती आनंद थी कि शब्दात सर्दी में वर्णन करणे कठीण लोग आहे. ज्यादा खूप जूस छान पीते हैं. कविता आमच्या स्वरसंवाद कार्यक्रमासाठी आपण केली. कारण की हा स्वरसंवाद कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम सगळ्या श्रोत्यांचा आवडता कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकमेकांचे विचार एकमेकांपर्यंत नक्कीच पोहोचतात आणि श्रोत्यांपर्यंत आपला आवाज जातो. वेगवेगळ्या विषयाची माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचते. तो जो उधारी वाले हैं वो आपको उधार चुका देते हैं ना, समय रहते. नवीन वर्ष जे आहे ते द्वारपालांनी येत असल्याची ये तो तोंड अच्छी लागलेली बात है. आहे. ज्यादातर हो, आपकी सर, दुकान नक्की. किसकी प्रसिद्ध है कि भाई वहाँ जाया जाए ताकि वो सामान तो वहाँ मिल ही जाएगा. ऐसा कौन सा सामान है आपके पास? तसेच अधिकारी कर्मचारी वर्ग यांना नवीन वर्षाच्या सुख आणि दुःख हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग पाहिजे. त्वरित आहे की गतकाळात आपण कळत न कळत घडून गेलेल्या या आपल्या भल्याबुड्या गोष्टींचे विस्मरण करून केलेल्या चुका सुधारून नवीन गोष्टी आत्मसात करून जीवनक्रम जो आहे आपला तो सुरू ठेवावा लागतो. अच्छा, एक बात अगदी बताइए, बरोबर कभी ऐसा बोललात नहीं सर होता तुम्ही. कार्यक्रम सुन रहे हैं और आप अपना सामान भी तोड़ रहे हैं और ऐसे में कभी ग्राहक से पैसे लेना भूल जाते हो कि इतना खास गाना आपको सुनाई दे गया, आप हो गए उस गाने में, कभी भूल तो नहीं जाते? त्याचे आनंदवन झाल्याशिवाय राहणार नाही. अगदी बरोबर बोललात सर. आणि कसं आहे, आपल्याला आयुष्य नेहमी काही ना काहीतरी शिकवत जातो आणि या आयुष्यामध्ये आपण सगळ्यांची काळजी घेता घेता स्वतःकडे मात्र लक्ष द्यायला विसरतो. तर तुम्हाला काय वाटते, आपण स्वतःसाठी काहीतरी करायला पाहिजे नवीन वर्षात? आई सुनते ही है प्यार से ही. जुन्याकडे करावे झाले गेले विसरून जावे.
हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत. बोला पद्माताई, कसे आहात? पण एकदम छान आहे ताई. कोणतं गाणं ऐकायचं? नक्कीच आम्ही आपल्याला हे गाणं ऐकवणार आहोत. पण ताई, मला हे सांगा की आता सध्या संत गाडगेबाबांची पुण्यतिथी होऊन गेली आणि त्यांनी सगळ्यात महत्वाचा आपल्याला संदेश दिला होता, स्वच्छता. याविषयी तुम्ही काय सांगा? अन्य की फरमाइश करने के इच्छुक हो तो वे हमें कम से कम 2 माह के बाद ही फोन करें, ताकि अधिकतम श्रोताओं को कार्यक्रम में सहभागिता का अवसर प्राप्त हो सके. आपको बता दें कि हेलो फरमाइश कार्यक्रम से जुड़ने के लिए आप हमें कॉल कर सकते हैं सोमवार को दिन में 11 बजे से. इसके लिए हमारे फोन नंबर नोट करें. हमारे फोन नंबर है 02240002466. अगदी बरोबर. आणि ते म्हणतात ना की स्वतःचं घर स्वतः स्वच्छता ठेवायलाच पाहिजे, पण स्वतःच्या घरासोबतच पण गावही स्वच्छ ठेवायला पाहिजे. आणि हे साफसफाई करत असताना आपण आजूबाजूच्या लोकांनाही सहभागी करून घेत असतो. और इसी कार्यक्रम का पुनः प्रसारण होता है शुक्रवार और बुधवार को सुबह 10 बजे. चलने से पहले आपको बता दें, इस कार्यक्रम का सफर आज आपने तय किया अपनी दोस्त मंदाकिनी जोशी के साथ. खूप छान आहे. म्हणजे कोणाची वाट न बघता स्वतः जर आपण हे कार्य केलं आणि आपल्या घरापासून आपल्या गावापर्यंत शहरापर्यंत जर स्वच्छतेचं काम केलं तर नक्कीच ते होऊ शकतं. हे तुमच्या बोलण्यावरून आम्हाला नक्की जाणवलं. आणि म्हणतात ना, हात फिरे तिथे लक्ष्मी शिरे, हे सूत्र ध्यानी ठेवून खरे आपले ग्रामची करावे गोजिरे शहराहून. आणि शहरापेक्षा खेडेगाव हे खूप सुंदर राहतं, कारण तिथे स्वच्छता, निसर्ग आणि एकमेकांना देणं घेणं, बोलणं, प्रेम, आपुलकी हे सगळं आपल्याला गावामध्येच मिळतं. कुठलं गाणं आपल्याला ऐकायचं आणि हे गाणं ऐकण्याकरता आपल्यासोबत सर्वप्रथम माझे मित्र आहे हिम्मतराव शिंगारे, माझी सून आहे आरती शिंगारे, नातीन आहे लक्ष्मी शिंगारे, सावित्र शिंगारे, सानिध्य शिंगारे, सुमित शिंगारे माझा मुलगा आहे. आणि आमचा समस्त शिंगारे परिवार ताई, श्याम किटे, हिरामन शेंडे, प्रल्हाद पद्मने, रामेश्वर घोंग, शिवाजी गोंडाने, हिरामन खिराडे, किशोर गणवानी आणि अरुणबाई टेलर, रामहरी भाऊ लोखंडे आहे. हे जर गाणं तुम्ही ऐकवसान ताई मला खूप छान वाटत. आखरी म्हणजे गौतम राय बोले आहेत. अच्छा. चला तर आपल्याला ऐकवीत आहोत हे छान. हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार मॅम. नमस्कार. कुठून बोलताय सर आपण? हा मॅडम, माझं नाव विनय वसंतराव पांढरकर, मुक्काम पोस्ट लेगाव, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती. कुठलं काम आपण करता? माझं एक छोटस किराणा दुकान आहे आणि पुन्हा मी एक ब्राह्मण आहे. ब्राह्मण असल्या मी पूजा पाठ वगैरे ते पण करतो. अच्छा. आणि तिसरी गोष्ट मी वारकरी पण आहे. असं माझा कार्यक्रम चालते, त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही आणि मी फ्रेश राहतो कधी बी. तर आपण आता सांगितलं की आपण वारकरी आहात, तर वारकरी म्हणजे काय, त्याच्या माध्यमातून काय लोकांपर्यंत आपण पोहोचवाल? तर वारकरी एक असते जनजागृती म्हणून, जसं हुंडाबळी किंवा स्त्री ऋण हत्या अशा जे प्रकार चालते त्याच्यातून समजून सांगणं आणि जनजागृती करणं. आणि वारकरी म्हटलं म्हणजे जे पूजापाठ कीर्तन करणं आणि त्यांना साथ संगत करणं, असं त्याचं ते हे. सर, खूप छान सांगितलं की ईश्वराची प्रार्थना आपण नक्कीच आयुष्यामध्ये करायला पाहिजे. सर, आपल्याला आजच्या या कार्यक्रमात कुठलं गाणं ऐकायचं आहे? मला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन ऐकायचं आहे. सच्चा धर्मने जाणारे भाई तुम्ही सच्चा धर्मने जाणारे. खूप सुंदर गाणं सर आपण निवडलं. तर हे गाणं ऐकण्याकरता आपल्यासोबत कोण कोण आहेत? सोबती माझी मिसेस आहे छाया पांढरकर आणि शुभम पांढरकर मुलगा आहे आणि एक मुलगा माझा नाशिक राहते, लेक्चर घेतात तो कॉलेजवर, अक्षय पांढरकर तो पण आहे. आम्ही आपल्याला ऐकवीत आहोत आपल्या आवडीचं हे छानसं गीत. सच्चा धर्म नहीं जाना तूने रे भाई, सच्चा धर्म नहीं जाना, सच्चा धर्म नहीं जाना तूने रे भाई, सच्चा धर्म नहीं जाना, सच्चा धर्म नहीं जाना तूने रे भाई, सच्चा धर्म नहीं जाना, तेरे भाई सच्चा धर्म नहीं जाना. माथे पे चंदन तिलक लगावे, माला गले में भारी भारी, माला गले में भारी. गरीबन की तो कदर न जाने, गरीबन की तो कदर न जाने, क्या बोलेगा बिहारी तूने रे भाई, सच्चा धर्म नहीं जाना तूने रे भाई, सच्चा धर्म नहीं जाना, सच्चा
हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत. कुठून बोलताय सर? नमस्कार ताई. नमस्कार. मी श्रीकृष्ण खोरखेडे, वडोदा, पानाचे, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगावतून बोलतो ताई. आणि विशेष म्हणजे ताई, आज आहे 23 डिसेंबर, आज जागतिक दिवस ताई. प्रसिद्ध म्हणजे राजकीय जे नेता होते आपले, माजी पंतप्रधान होते चौधरी चरण सिंग, त्यांच्या जन्मदिवसाच्या अनुषंगानं जागतिक शेतकरी दिवस म्हणजे किसान दिवस आज ठरवलेला आहे. हो सर. आणि त्यांचा जन्मदिवस म्हणून तो साजरा केला जात आहे. तर महाराष्ट्रात ताई शेतकरी दिवस हा 1 जुलैला साजरा केला जातो. तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री जे होते वसंतराव नाईकजी, त्यांनी सुद्धा तो सुरू केलेला त्यांच्या जन्मदिवसाच्या तो 1 जुलैला असतो. आणि ताई 25 डिसेंबर 1919 साली नौशादजी यांचा जन्म झाला असतो. तर त्यांचं निधन ताई 5 मे 2006 साली मुंबईमध्ये झालं. अच्छा, नौशाद सरांची तुम्ही गाणे ऐकलेत का? कोणते कोणते गाणे गाणी ऐकली ताई, आणि आजही आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातून ऐकत असतो ताई. तर म्हणजे त्यांनी संगीत दिलेला एक चित्रपट निवडला ताई. मी चित्रपट 1982 मध्ये रिलीज झाला होता, गरम काटा. नजरुल सुलतानपुरी यांचं गीत आहे, नौशाद संगीत आहे, मोहम्मद रफी आणि आशाजींचा आवाज आहे. आणि गीताचे बोला, एक गोटे दार लहंगा निकलू जब डाल के, हे गीत ऐकायचं ताई मला. नक्की सर, आम्ही आपल्याला हे गीत ऐकवित आहोत. हे गीत ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहेत? माझे मित्र आहेत मोरेजी ढोले, अनंत होते, भागवत झालटे, काशीनाथ पाटील, आत्माराम पाटील, गुणवंत कडू, दीपक डोईफोडे, महादेव पातोडे, सोपान तायडे, जानकीराम काठोगे, सर्व ऐकवत हे गीत. नक्की सर, आम्ही आपल्याला ऐकवित आहोत हे छानसं गीत. पण सर, मला हे विचारायचं वाटेल की आपल्या जळगावकडे काय बघण्यासारखं आहे? जळगावला तर सर्वात प्रथम मी माझ्या गावाबद्दल सांगतो. माझं गाव आहे वडोदा, पानाचे. हे जळगाव जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. अच्छा. माझ्या गावाच्या पूर्वीला 2 किलोमीटर 2.5 किलोमीटर नंतर बुलढाणा जिल्ह्याला सुरुवात होते. आणि आमच्या गावामध्ये काही म्हणजे नवनाथाचं मंदिर आहे, त्यापैकी मुचिरनाथ म्हणून गणल्या जातात. नवनाथाचं जे मंदिर आहे त्याचे खूप मोठे कार्यक्रम असतात, दरवर्षी नवरात्रामध्ये असतात. आता पुढच्या महिन्याला धर्मनाथ बीज ते 20 जानेवारीला येते. आणि 20 जानेवारीला कमीत कमी 50 पोत्यांचा स्वयंपाक तिथे असतो काही. आणि विविध परिसरातून इतर राज्यातून सुद्धा त्या यात्रेला लोक येत असतात. अच्छा, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात तिथे यात्रा भरली जाते. हो. आणि गावापासून उत्तर डोंगरामध्ये आहे देवस्थान 4 किलोमीटर गावापासून, आणि खूप निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे. अच्छा, आपलं हे गाव इतकं सुंदर आहे आणि भक्तिमय प्रवास या गावामध्ये आहे, हे ऐकून खूप आनंद झाला सर. आणि ताई, आमच्या गावाचा जो तालुका आहे मुक्ताईनगरचा 45 किलोमीटर आमच्या गावापासून पश्चिमेला, तिथे कोथळी नावाचं गाव आहे. तिथे संत मुक्ताबाईचं मंदिर आहे ताई. अच्छा अच्छा. आणि त्याच्या पुढे एक चांगदेव म्हणून गाव आहे मुक्ताईनगर तालुक्यात, तिथं चांगदेवाचं मंदिर आहे ताई. आणि पुढे गेलं आमच्याच तालुक्यामध्ये हातनूर धरण येतो ताई. हातनूर धरण आहे म्हणजे तापी आणि पूर्णाच्या संगमाच्या पुढे हातनूर धरण आहे. त्या हातनूर धरणाचाही चांगला फायदा ताई शेतकऱ्यांसाठी होतो. इतकं निसर्गरम्य वातावरण, त्यामध्ये धरण, आणि त्याच्यामुळे आपल्याला धरणांमुळे शेतकऱ्यांना देखील खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो आहे. आमच्या जिल्ह्यात त्यामुळे उत्पन्न केळीचं घेतला जातो जास्त. त्यामुळे तापी खोऱ्याचा जो भाग आला तो पाणी भरपूर आहे आणि जमीन सुद्धा सुपीक असल्यामुळे केळीचं उत्पन्न जळगाव जिल्ह्यात जास्त प्रमाणात घेतलं जातं. खूप छान सांगितलं सर की केळीचं उत्पादन आपल्या इथे मोठ्या प्रमाणात होतं. आणि ते म्हणतात ना, कष्ट करून आपल्या हाते आदर्श करावे घराते, असले जरी झोपडी ते भास व्हावी नंदनवने. आणि खरंच नंदनवन आपलं गाव झालेलं आहे. छान ताई, छान सांगितलं तुम्ही. एकदम खरंच आपलं गाव सुंदर आहे, स्वच्छ आहे. आणि या गावातील जे विविध जाती धर्मांचे लोक राहतात ते जुन्या गोंधळात नांदतात आणि सुखी समाधानी आहेत. शेतकरी वर्गच जास्त आहे, परंतु कबाड कष्ट करून आपल्या शेतीवर आपला उदरनिर्वाह चालवून सर्व परिसरातील आणि बाजूच्या गावातील सर्व मंडळी सर्व एकत्र राहतात. ही एक चांगली बाब आहे आमच्या गावात. खरंच आहे सर. आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि शेतकऱ्यांचं ते गाव आहे. खूप छान माहिती सर तुमच्या माध्यमातून आमच्या इतर श्रोत्यांनाही मिळाली. 23 डिसेंबर हा जागतिक किसान दिवस असल्यामुळे आपण सर्व श्रोत्यांना स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत. मॅडम, मी विनोद ठाकरे बोलतो अमरावतीवरून. हा बोला सर. तर गाणं ऐकण्यासाठी आपल्या सोबत कोण कोण आहेत? माझी मिसेस आहे, माझ्या मुली आहे. एकीचं नाव आहे दिव्याने आणि दुसरीचं नाव आहे पूनम. मला गाणं ऐकायचं होतं. आसपास या चित्रपटातला मुझे दिल में बंद कर लो, दरिया में फेंक दो चाबी, कुछ तुमको हो गया तो होगी बड़ी खराबी. संवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. कुठून बोलताय सर आपण? विदर्भ श्रोतांगण क्लब, रापुरा, अकोट जिल्हा अकोला इथून बोलतोय मॅडम. मी अनिल कुमार पिलाटर. बोला, काय सुरू आहे सर आपलं? माझं मॅडम एक मला मंडी आहे होलसेल, त्याच्यामध्ये मी जॉब करतो प्रायव्हेट मध्ये. अच्छा सर, आता नवीन वर्ष येणार आहे, तर या शेवटच्या वर्षात 2025 मध्ये आपल्या आठवणीतलं काही एखादा प्रसंग आपण सांगू शकाल? आनंदाचा, दुःखाचा, आणि हे 2025 आपल्यासाठी कसं केलं? मॅडम कसं आहे माहित आहे का,
दिवसा मागून दिवस जातात, वेळ निघून जाते, घड्याळाचा काटा हा थांबत नाही, कालचक्र हे चालूच राहते. आणि जे वर्ष आहे 2025 हे कुणाला दुःख तर कुणाला आनंद देऊन गेलेला आहे. तसेच मॅडम, आकाशवाणीवर आमचे लाडके उद्घोषक संजय भाऊ ठाकरे अमरावती आकाशवाणीवर आहेत. साखरेहूनही आणि मधाहूनही गोड असा आवाज आणि त्यांचं निवेदन हे कायम स्मरणात राहणार आहे. असे आमचे लाडके संजय भाऊ ठाकरे हे येणाऱ्या 30 तारखेला आपल्या अमरावती आकाशवाणीवरून निवृत्त होत आहेत. तर त्यांना भावी आयुष्यासाठी खूप भरभरून शुभेच्छा विदर्भ स्वतांगण क्लब तर्फे, माझे मित्र सुनील कुमार बोरोळे, संजीव डाबेराव यांच्यातर्फे सुद्धा. आणि पुढचं जीवन त्यांचं सुख समृद्धीचं जावं. आणि याच विषयावर मला एक गीत द्यायचं आहे. हा बोला सर. चलते थे मेरी ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना. खूप सुंदर गाणं सर आपण निवडलं. आणि हा वर्षाचा शेवट तर आहेच आणि सोबतच आपल्या आकाशवाणीचे वरिष्ठ उद्घोषक संजयजी ठाकरे सर, त्यांचा सेवानिवृत्तीचा काळ आता जवळ आलेला आहे. तर नक्कीच आम्ही देखील आपल्याला हे म्हणू की लक्ष लक्ष विचारांनी उजळली आशा, लक्ष लक्ष विचारांनी उजळली आशा, घेऊन नवी उमेद नवी आशा, होतील पूर्ण आपल्या मनातील सर्व इच्छा, याच डिसेंबर महिन्याच्या सरत्या शेवटच्या शुभेच्छा, सरत्या शेवटच्या शुभेच्छा. तर येणारं जे समजा 2026 वर्ष हे सर्वांना सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं. आणि 2025चं जे शेवट आहे येणारा का, तर या समोरून माझं हे गीत आहे. चलते चलते सहभागी करून घेतलेत. कृपया त्यांनी पुढील 2 आठवड्यांपर्यंत कॉल करू नयेत, कारण या फोन इन स्वरसंवाद या कार्यक्रमात नवीन श्रोत्यांनाही त्यांच्या आवडीची गाणी आवडत्या व्यक्तींना ऐकून आमच्याशी मनसोक्त गप्पा करू द्यात. जाता जाता सांगू इच्छिते की आजच्या स्वरसंवाद या फोन इन कार्यक्रमाचं निवेदन आणि निर्मिती स्नेहल ठाकरे यांची. तर या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य नितीन दातीर यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा संवादाचा व्हावा इंद्रधनू. स्वरसंवाद फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. स्वरसंवाद हा फोन इन कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.